नमस्कार मित्रांनो, महिला व मुलींना आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना अंतर्गत आता महिला व मुलींना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। आता झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 यामध्ये या योजनेची घोषणा झालेली आहे। यासाठी कोणत्या महिला पात्र असणार आहेत, कोण अर्ज करू शकतो ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवनवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प मांडला। त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतील। महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली। महिलांना पोषण आहार, रोजगार, कौशल्य यासाठीच्या योजना राबवली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। महाराष्ट्रातील महिला आणि मुलींना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू केलेली आहे। आता या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आहे, तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत। 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित किंवा परित्यक्ता आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, ज्याचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे। अशा महिलाच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही योजना कधीपासून लागू होणार आहे, तर ही योजना येत्या जुलै 2024 पासून लागू होणार आहे। तर मित्रांनो, ही अशी होती मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।